मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवनर्मदा पुराण। तर हे पुराण खूप छान आहे आणि जो कोणी हे पुराण ऐकतो त्याला खूप काही पुण्यफळाची प्राप्ती होते। नर्मदा नदीमधून जो गोटा निघतो, भगवान शिवाने सांगितलेले आहे की नर्मदा नदीमधून जो गोटा निघतो त्याला नर्मदा हर हर नर्मदे असे म्हणून गंगाजल टाकून स्नान घालायचे त्या गोट्याला आणि आपल्या घरून घेऊन यायचे आणि तो आपल्या मंदिरामध्ये स्थापित करायचा। नर्मदेश्वर शिवलिंग ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये सर्व रोग, त्याशिवाय वास्तुदोष, नजरदोष, ग्रहपीडा, कर्जमुक्ती सर्वांपासून आपल्याला मुक्ती मिळते, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। एवढा हा पवित्र नर्मदा नदीचा गोटा आहे। नर्मदा नदीच्या नदीमध्ये जे पण दगड निघतील तर ते गोट्यासमानच राहतील असे स्वतः शिवाने आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून तो नुसतं नर्मदा नावसुद्धा आपण श्रवण केलं तरी सर्व पापांचा नाश होतो। आणि नर्मदा नदीतला गोटा आणून आपल्या कपाळी लावला या आपल्या मंदिरात स्थापन केला तर खूप पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते, अतिशय मनाला प्रसन्न वाटते, घवघव लागतं घर, असं स्वतः शिवाने सांगितलेले हे नर्मदा पुराणातील हा उपाय आहे की नर्मदा नदीतून जो कोणी नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालेल 11-1 या हे पुराण श्रवण करेल त्याला नर्मदा नदीचे स्नान केल्याचे तर पुण्य मिळेलच, पण नर्मदा नदीला 108 परिक्रमा केल्याचे सुद्धा पुण्य मिळेल। आणि जो कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करायला जाईल तिथून गोटा घेऊन आपल्या मंदिरात स्थापन करेल तर त्याला सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल असे स्वतः शिवशंभूने सांगितलेले आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने नर्मदा पुराण ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। खूप छान आहे नर्मदा पुराण। तर शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, तर तिकडे पण कथा वगैरे या मंत्र स्तोत्र छोट्या छोट्या सेवा सुरू आहेत, त्या चॅनलला बी भेट द्यावी। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर सांब सदाशिवाय नमः, ओम गौरीपतये नमो नमः, उमापतये नमो नमः, कार्तिक स्वामीये नमो नमः, ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालयमहं प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा, ओम श्रीं नमः। तर ईश्वर म्हणाले, राजा, अन्य प्राचीन एक आख्यान, जेव्हा महातपस्वी एक मुनी सहकुटुंब स्वर्गाला गेलेत ते मी तुला ती एक कथा सांगतो की जे महान तपस्वी होते ते मुनी सहकुटुंब स्वर्गाला कसे गेले। उत्तानपादने विचारलं, कुटुंबासहित ब्राह्मण महर्षी स्वर्गात कसे गेलेत बरं? हे देव, मला खूप इच्छा आहे, खूप उत्कंठा लागली आहे, तळमळ लागली आहे, मला लवकर सांगा की ते परिवारसह कसे काय स्वर्गलोकाला गेले। स्वामी, आपण मला अवश्य सांगा। भगवान सदाशिव म्हणाले, स्वतः शिवाने सांगितलेली ही कथा आहे। भगवान शिव म्हणाले, पूर्वी चित्रसेन नावाचे प्रसिद्ध काशीराज झाले। ते महावीर, दानी, शुद्ध धर्मात्मा, सर्व कामना समृद्ध होते। ती काशी नगरी जनसंकीर्ण नाना रत्नांनी अलंकृत गंगा तटावर वसलेली वाराणसी नावाने काशी प्रसिद्ध झाली। शरद ऋतूतील चंद्रमा समान निर्मळ विद्वानांच्या निवासाने विभूषित इंद्र यष्टी इंद्र प्रजानार्थक स्तंभांनी पूर्ण गुराखी व गायांनी वेढलेली अनेक ध्वजांनी व्याप्त तसेच वेद धवनांनी निनादित अनेक विधी व्यापारांनी क्रय विक्रय होत असलेली यंत्रग्रहण दानांनी व महामार्गांनी सुशोभित दिव्य मंदिर, आश्रम, वनयुक्त अनेक फळाफुलांनी रमणीय केळीच्या खांबांनी शोभित तसेच फणस, बकुळ, ताड, अशोक, आम्र याशिवाय राजवृक्ष, कवंट व डाळिंबांनी परिपूर्ण होती। वेदअध्ययन घोषान पवित्र झालेली ती मंगल नगरी होती। त्या वाराणसीत उत्तरेकडे अतिसुंदर एक मोठा आश्रम होता। तेथे त्रैलोक्यात प्रसिद्ध मंदार वृक्षाचे वन होते। अत्याधिक वृक्ष आणि पुष्पांनी युक्त असल्यामुळे त्याला मंदारक असे म्हणतात। जो कोणी मंदार वृक्षाचे नामस्मरण सुद्धा करतो मंदार, तरी सुद्धा त्याच्या सर्व पापांचा नाश होतो असे हे पवित्र वृक्ष आहे मंदार। तेथे दीर्घतपा नावाचे महर्षी राहत होते। त्या मंदार वृक्षाजवळ अति तप केल्यामुळे त्यांना दीर्घतपा असे म्हणत होते। ते सपत्नी पुत्र सुनेसह राहत होते, सहकुटुंब राहत होते। त्या महर्षीचे 5 पुत्र प्रयत्नपूर्वक त्यांची सेवा करत होते। त्यांच्या 5 पुत्रांमध्ये लहान पुत्र महातपस्वी ऋषशृंग होता। तो वेद अध्ययन संपन्न ब्रह्मचारी, गुणी, योग अभ्यासात मग्न आणि नित्य कंदमुळे व फळे सेवन करणारा होता।
आश्रमात मुनी मृगांच्या कळपात तो मृग रूपात राहत होता. दररोज मातापित्यांच्या सान्निध्यात राहून तो मुनिपुत्र नित्य सायंकाळी भक्तिपूर्वक आपल्या मातापित्यांना प्रणाम करी. जो आपल्या मातापित्यांना प्रणाम करतो त्याला यमयातना होत नाही. त्याला म्हणजे 3 शिवलोकाला प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून मातापित्यांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. जो कोणी सकाळी स्नान करून आपल्या मातापित्यांना नतमस्तक होईल, त्यांच्या चरणांना आपले कपाळ लावेल, त्याचे भाग्य उजळेल. त्याचे दुर्भाग्य असेल तर भाग्यामध्ये बदल होईल. तर असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे की त्यांचा तो एक पुत्र होता. तर तो रोज आपल्या मातापित्यांना रोज नमस्कार करत असे, त्यांची सेवा करीत असे. रोज सकाळ संध्याकाळ भक्तिपूर्वक त्यांना प्रणाम करीत असे. त्यानंतर तो अरण्यात पर्वत गुहांमध्ये जात असे. आपल्या मातापित्यांना नमस्कार करून मग गुहांमध्ये जात असे. तो मुनिपुत्र दररोज मृगरूपात बालमृगांसह खेळत असे. दैवयोगाने ऋषशृंगाचा मृत्यू झाला. दैवयोगाने जो मुलगा मातापित्यांचे प्रणाम करत होता सकाळ संध्याकाळ, तर दैवयोगाने त्या मुलाचा मृत्यू झाला. ऋषशृंगाचा त्या मुलाचा मृत्यू झाला. तर तो ऋतशृंग ज्या वेळेस मृत्यू झाल्यानंतर यमदूत त्याला हात लावला नाही. यमदूतांनी त्याला हात लावला नाही, त्याला शिवदूतांनीच हात लावला. म्हणून जो कोणी आपल्या मातापित्यांना नमस्कार करतो तर त्याला यमदूत हात लावत नाही. त्याला शिवाचे दूत हात लावतात. त्याला यमयातना होत नाही, त्याला नरक यातना होत नाही. त्याला नरकाच्या 51 कुंडामध्ये इतपत खितपत पडावे लागत नाही. म्हणून दररोज मातापित्यांना वंदन करावे असे या अध्यायामध्ये सीख दिलेली आहे. मग उत्तानपादने विचारले, आश्रमात निवास करत असताना त्या दीर्घतपा महर्षीच्या कनिष्ठ पुत्राचा मृत्यू कसा झाला? ईश्वर म्हणाले, राजा, एकाग्र चित्ताने तू ही दिव्य कथा ऐक. जी कथा केवळ ऐकणारा, जो ही दिव्य कथा ऐकणारा सर्व पापातून मुक्त होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल. राजा, पृथ्वीवर महाबलवान चित्रसेन नावाचा प्रसिद्ध ऋषीराज होते. त्याच्या राज्यात धर्मप्रसार होता. कुठेही अधर्माचे वास्तव्य नव्हते. महाराज सदा वेदोक्त धर्मपालनात तत्पर होते. धर्माने प्रजापालन करत ते नित्य स्वधर्मात सावध, तसे युद्ध व अतिथी सत्कार प्रिय होते. क्षत्रिय धर्माचा आश्रय घेऊन स्वइच्छेनुसार तो भोग भोगत होता. त्याचा कोशागार सदा संपन्न होता. त्याचे हत्ती, घोडे, रथ तसे पायदळही खूप मोठे होते. कैलासात जसे श्री शंकर तसे इतिहास पुराणांचे ज्ञानी पंडित यांच्या समेत उत्तम चर्चा करीत शोभन दिसत होते. अशा प्रकारे ते राज्यपालन करत असताना एकदा त्याच्या बुद्धिमान मंत्र्याला म्हणाले, मी शिकारीला जातो. राज्यपालनात तुम्ही सावध राहा. मंत्र्याने आश्वासन दिले. आपण जावे तेव्हा महाराज वनात गेले. त्याच्या अधीन मंगलिक अन्य राजेसुद्धा घोड्यावर सवार होऊन छत्राला छत्र घासीत राजा पाठोपाठ अरण्यात गेला. हत्ती घोड्यांच्या पायाने उठणाऱ्या धुळीने दिशा व सूर्यमंडलासह सर्व दृश्य जग झाकले गेले. तेथे सूर्य, चंद्र, दिशा व वृक्षा दिसत होते. पर्वत शिखरे ही दृष्टीगोचर नव्हती. पावसाळी अर्ध्या रात्री समलोक एक दुसऱ्याला पाहू शकत नव्हते. काही वेळानंतर त्या महाराजांनी हरणाचा मोठा कळप पाहिला. राजा सर्व राजपुत्रांसह धावले. त्यांनी हरणाचा पाठलाग केला. त्यावेळी हरणाच्या कळपाचा मोठा आवाज झाला. ते सर्व दिशांना पळाले. राजा चित्रसेन एका मार्गाने एकटेच गेले. जिकडे हरणे धावत होती तेव्हा त्यांनी पर्वतातील गंभीर दुर्गम गुहा असलेल्या वनात प्रवेश केला. वृक्षलतांनी जे स्थान वेढले होते त्या स्थानी कोणी मनुष्य दिसत नव्हता. हरणांना अदृश्य झालेले पाहून राजाने सर्व दिशांना पाहिलेनी विचार केला, आता मी कोणत्या दिशेला जाऊ? माझी सेना कुठे सापडेल? अशा प्रकारे राजा चित्रसेन चिंताग्रस्त झाल्यामुळे वृक्षछायेचे आश्रम घेऊन विश्रांती घेऊ लागला. तहान भुकेने व्याकुळ दुर्गम पर्वतीय अरण्यातील निर्जन भागात भटकत असताना राजाने कमळाच्या ताटव्याने शोभित हंस, करुडवा पक्ष्यांनी भरलेले चक्रवाक युक्त दिव्य सरोवर पाहिले. ते नजरेत भरताच प्रसन्न चित्त व रोमांचित होऊन त्या महाराजांनी कमळे घेतली व स्नान करून पितृदेवाचे विधीपूर्वक तर्पण केले. कमळांनी आच्छादून श्री शंकराचे पूजन केले. त्यानंतर सतर्क होऊन निर्मळ मधुर जल त्यांनी प्राशन केले. जलाबाहेर येऊन जवळच एक वृक्ष पाहून जमिनीवर उत्तरीय आच्छादून ते बसले आणि विचार करू लागले,
मी आता काय करू? तेथे बसलेले चित्रसेन राजांनी वन प्रदेशात अनेक हरणी पाहिल्या. त्यापैकी काही पूर्वेकडे मुख असलेले, काही झोपलेले, तर काही कान ताठ करून उभे होते. हरण्यांच्या मध्यभागी महातपस्वी योगी ऋषशृंग स्थित होते. तेव्हा महाराजांनी हरणांना पाहून आहाराचा विचार केला. या हरणांपैकी कोणत्या हरणाला मारून मी आपली इच्छा भोजन करू? मृगमांस भक्षण करून मी स्वस्थ चित्त होईल. त्यानंतर प्रयत्नपूर्वक मार्ग शोधून मी वाराणसीला जाईल. तेव्हा राजाने वृक्षतलाच्या साह्याने बसल्या तिथेच विचार करून हाती धनुष्य घेऊन शरसंधान केले. जिकडे तिकडे खूप हरणी होते. तिकडे त्यांनी बाण मारला. त्या हरणांमध्ये महातपस्वी ऋषशृंग त्या बाणाने विद्ध झाला. ती सर्व हरणी घाबरून मोठ्याने आवाज करून तेथून निघून गेले. ते ऋषी तेथेच पडले. त्यांनी कृष्ण कृष्ण असे म्हटले. हा कोणीतरी महापाप केले, ज्याने यावेळी मला मारले. हे अत्यंत दुःखदायक आहे. कोणी पापात मला माझ्या बाबतीत वाईट बुद्धी झाली. हरण्यांच्या मध्ये राहून मी कोणाला काही त्रास तर देत नाही. ती मनुष्यवाणी ऐकून महाराज आश्चर्यचकित झाले. तेव्हा ते त्वरित जाऊन त्यांनी ब्रह्मतेजाने संपन्न ब्राह्मणाला पाहिले. हा माझ्याकडून आज मोठे पाप घडले, ज्यामुळे आज या ब्राह्मणाचा वध झाला. चित्रसेन राजांनी व्यक्त केले. महात्मा, इच्छा नसताना केवळ हरणाचा भ्रम झाल्यामुळे आपण माझ्याकडून मारले गेले. आता महापाप्यामुळे मी माझे शरीर जाळून इच्छितो, कारण जाणतेपणी अजाणतेपणी केलेले सर्व पाप ब्रह्महत्ये समान नसते. यामुळे आत्मदाह व्यतिरिक्त अन्य उपाय माझ्या दृष्टीने प्राप्त ब्रह्महत्येच्या शुद्धीसाठी संभव नाही. ऋषशृंगांनी समजवले, म्हणजे त्या मुलाने समजवले. जो मुलगा मेल्या त्याला बाण लागला. ऋषींचा मुलगा होता हा लहान, जो मातापित्यांची सेवा करत होता, दररोज सकाळ संध्याकाळ नमस्कार करत होता. त्या ऋषशृंगाला बाण लागला. पण तुमच्या आत्मदहनाने ही कोणतीही सिद्धी तुम्हाला प्राप्त होणार नाही. या विपरीत मी मेल्यानंतर माझे वृद्ध मातापिता, तपस्वी भाऊ, यांच्या पत्नी हे सर्व मरतील. मी मेल्यावर या हत्या होतील. तेव्हा तुमची शुद्धी कशी होईल? जर तुमची काही करण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक उपाय सुचवतो. ऐक. चित्रसेन म्हणाला, आपल्या मनात जो उपाय असेल तो आपण मला सांगावा. महामुनी, मी सर्व काही महाप्रयत्नांनी करेन. ऋषशृंगांनी सांगितले. त्या मुलाने सांगितले, मी तुम्हाला विचारतो की तुम्ही येथे कशा प्रकारे आणि कोणत्या कारणासाठी आले होता? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रपैकी तुम्ही कोण आहात? चित्रसेन म्हणाला, महामुनी, मी शूद्र नाही, वैश्य नाही, ब्राह्मण नाही, अत्यजन नाही. ब्राह्मण श्रेष्ठ. मी क्षत्रिय आहे. मी धर्मज्ञ, कृतज्ञ आहे. मी सर्वांच्या हितात मग्न असतो. इच्छा नसताना माझ्याकडून हे पातक घडले. शुद्धी कशी होईल? ऋषशृंगांनी अभिव्यक्त केले. तुम्ही मला घेऊन आश्रमात चला, जिथे माझे मातापिता आहेत. त्यांना तुम्ही त्यांच्या पुत्राला मारणारा व्याकुळ दुःखी आहात असे निवेदन करा. ते मला पाहून तुमच्यावर दया करतील आणि तसा उपाय सांगतील, ज्याच्यामुळे तुमची आत्मशुद्ध होईल आणि तुमचे पाप मुक्त होणार. हे श्रेष्ठ राजा. त्याचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खांद्यावर ठेवून राजा चित्रसेन आश्रमाजवळ गेला. त्या ब्राह्मणाला घेऊन जाताना जेव्हा ते थकत होते, तेव्हा पुन्हा विश्रांती घेत होते. त्यावेळी महाराजांनी तो ब्राह्मणाला बेशुद्ध झालेले पाहून, तसेच त्यांची इंद्रियाची शक्ती क्षीण झाली होती. त्यामुळे चित्रसेन राजांनी ब्राह्मणाला वटवृक्षाच्या सावलीत ठेवले आणि वृक्षांची चौघडी करून त्याला सतत वारा घालू लागले. राजेंद्र, त्या राजाला पाहताच महातपस्वी ऋषशृंग, जे योगाचे जाणकार होते, ते ध्यान योगाने पंचतत्वात विलीन झाले होते. विधिवत कर्म करून राजाने त्या ब्राह्मणावर दाह संस्कार केला. स्नान केल्यावर शोकाने व्याकुळ होऊन महाराज एकसारखा विलाप करू लागला आणि ईश्वर म्हणाले. त्यानंतर राजाच्या मनात अतिशय भीती निर्माण झाली. मी आज पुन्हा वाराणसीत घरी कसा जाऊ? ब्राह्मण हत्या समाविष्ट निज शरीर अग्नीत हवन करून अथवा मुनिवचनानुसार त्या आश्रमात जाऊन सर्व निवेदन करू, असा विचार करून ते नृपोतप आश्रमाजवळ पोचले व त्या ऋषशृंगाच्या अस्थी घेऊन त्या शुद्धात करण महर्षीच्या दृष्टी मार्गात स्थित झाले आणि दीर्घ तपा असा विचार करून ते नृपोतम आश्रमाजवळ पोचले व त्या ऋषशृंगाच्या अस्थी घेऊन त्या शुद्धात करण महर्षीच्या दृष्टी मार्गात स्थित झाले. दीर्घ तपावधले. यावे, आपले स्वागत आहे. या आसनावर बसावे. इथे बसल्यावर विष्टर आसनासहित अर्घ्य सामग्री व मधुपर्क तुम्हाला देतो. राजा चित्रसेनांनी सांगितले, महर्षी, मी आपला अर्घ्य योग्य नाही. मी तर संवाद साधण्या योग्य नाही. हरणांच्या कळपात स्थित आपला ब्राह्मण पुत्राला मी मारले. हे ब्राह्मण पुत्रविध केलेल्या मला कठोर दंड द्या. महातपस्वी ब्राह्मण ऋषशृंगाला मृगप्रमाणे मी मारले.
श्रेष्ठ मुनी, हे जाणून आपण माझ्याशी यथेचित व्यवहार करा. राजाचे ते बोलणे ऐकून माता पिता व्याकुळ होऊन घराबाहेर गेली. मी मारले गेले असे म्हणून जमिनीवर कोसळली. अति दुःखाने व्याकुळ पुत्र शोकाने पीडित होऊन विलाप करू लागले. हा पुत्र मला मारले गेले, मला मारले. कुररी पक्षाप्रमाणे माता दीनपणे विलाप करू लागली. वत्सा, तू मला सोडून गेलास, मला तुझा चेहरा दाखव. या मातेचा आदर कर. शास्त्र श्रवण अध्ययन संपन्न जप हवनात तत्पर असा तू घराच्या दारात आलेला मी केव्हा पाहिल. लोकाकक्ती ऐकली आहे की चंदन अति शीतल असते, पण पुत्राच्या शरीराचा अलंघन स्पर्श चंदनापेक्षा सुद्धा शीतल असतो. जर मानवाचे शरीर पुत्र अंगाच्या स्पर्शास पात्र असेल तर चंदन, अमृतबिंदू व चंद्रमाचे काय प्रयोजन. परमप्रिय पुत्र, मी तुला आलिंगन देऊ इच्छिते. तुझ्या विना मी दुःखित होऊन मरून जाईन. अशा प्रकारे दीन विलाप करत पुत्रशोकाने पीडित माता बेशुद्ध झाली व जमिनीवर पडली. पुत्रशोक पीडित स्वपत्नीला पाहून ते महर्षी दीर्घतपा तेथे राजा चित्रसेनावर क्रोधित झाले. दीर्घतपा म्हणाले, महापापी राजा, जा जा, तुमचे तोंड दाखवू नका. माझ्या ब्राह्मण पुत्राचा तुम्ही कोणत्या इच्छेने घात केलात राजा? तुम्हाला खूप ब्रह्महत्येचे पातक लागेल. माझ्या कुटुंबासमोर तुम्ही मृत्यू म्हणून उपस्थित झालात असे म्हणून ब्राह्मण पुन्हा पुन्हा विचार करू लागले. क्रोध त्याग करून मुनी भाव जागृत करून ते शांतपणे बोलले. दीर्घतपा म्हणाले, पुत्रा, तुम्ही भय त्याग करा. पुत्रशोकाने पूर्ण व दुःखाने संतप्त होऊन मी तुमच्याशी कठोर शब्द बोललो हे मानत स्वकर्माने प्रेरित होऊन बुद्धिमान मनुष्य सुद्धा काय क्रिया करतो. बुद्धिमान मनुष्याची बुद्धी निश्चितच पूर्वकर्माचे अनुसरण करणारी असते. या विधानाने माझा मृत्यूही विहित आहे. तुम्हाला पूर्वी सांगितलेल्या हत्या निश्चितच होतील. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यापैकी किंवा शूद्र व चांडाळ जातीपैकी तुम्ही कोण आहात? तुम्ही मला सत्य सांगा. तुम्ही ब्राह्मणाला का मारले तेही सांगा. राजा चित्रसेनांनी सांगितले, ब्राह्मण, मी आपल्यास प्रार्थना करतो, आपण मला क्षमा करा. महामुनी, मी ब्राह्मण नाही, वैश्य व शूद्र पुत्रही नाही, तसेच व्याधनी अत्यंतही नाही. मी क्षत्रिय आहे, मी काशीचा राजा आहे. हरणाची शिकार करण्यासाठी मी या उत्तम वनात आलो. मी भ्रम झाल्याने मृगरूपी मुनीला मारले आणि यावेळी मी पातकी आपल्या चरणी उपस्थित झाले. ब्राह्मण, मी काय करू? मला काही उपाय सांगा. महर्षी दीर्घतपा म्हणाले, एका ब्रह्महत्येतून उद्धार होणे अशक्य आहे. या 11 ब्रह्महत्येतून उद्धार कसा शक्य आहे? नरेश्वर, ऐका. पत्नीसह 4 पुत्र व माता माझ्या संकट ऋषशृंगाच्या कारणाने जिवंत राहू शकणार नाहीत. राजा, तुम्ही सुलभ उपाय करू शकता. मला कुटुंबासहित अग्नी देऊन अस्थि शूलभेद तीर्थात श्री नर्मदा जलात विसर्जन करा. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पाप विनाशक, सर्व दुःखहारी उत्तम शूलभेद तीर्थ आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्या अस्थि त्या तीर्थात विसर्जित करा. माझ्या वचनानुसार तुम्ही निसंशय सर्व पापातून मुक्त व्हाल. काशी क्षेत्र हे सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि तीर्थ आहे. काशी नामस्मरण बी केले तर तरी पण सर्व पापांचा नाश होतो. राजा चित्रसेनाने सांगितले, पूज्य, मला आज्ञा द्या, मी निश्चित त्याचे पालन करेन. माझे जे काही राज्यकोश, बांधव, पुत्र आदी आहेत ते सर्व आपल्या अधीन आहेत. पूज्य ब्राह्मण, मी सर्व आपल्यास देतो. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. राजा या प्रकारे जेव्हा ब्राह्मण व चित्रसेन राजा परस्पर बोलत होते त्यावेळी मुनिपत्नींच्या हृदयी दुःखघात झाल्यामुळे पुत्रशोकयुक्त जी निर्जीव होऊन धर्तीवर पडली होती, मातेच्या मृत्यूने शोकग्रस्त होऊन सर्व पुत्रांनी देह त्याग केला. तेव्हा साऱ्या सुना पतीसह मृत्यूच्या स्वाधीन झाल्या. राजश्रेष्ठ त्यावेळी मुनीसह सर्व पंचतत्वात विलीन झाले. तेव्हा राजाने त्या आश्रम निवासी सर्व ब्राह्मणांना बोलवून त्यांना यथावृत्त निवेदन केले. त्या ऋषींची आज्ञा घेऊन त्या चित्रसेन राजांनी महाप्रतींनी लाकडे आणून त्यांचा दाह संस्कार केला. शिवाय अस्थिही गोळा केल्यात. राजा चित्रसेन ऋषशृंग आदीच्या अस्थी घेऊन दक्षिण दिशेकडे निघाल्या. जेव्हा जाताना चालण्यास असमर्थ होत तेव्हा सावलीचा आश्रय घेऊन ते थांबत. त्या भाराने थकल्यामुळे विश्रांती घेऊन पुन्हा चालायला सुरुवात करत. थोड्या थोड्या अंतरावर अस्थी ठेवून ते सवस्त्र स्नान करत. ते दक्षिणेकडे चालत निराहार राहून केवळ जल पिऊन श्री नर्मदाच्या तटावर लवकर पोहोचले. राजाने आश्रमात स्थित ब्राह्मणांना विचारले, ब्राह्मणांनो, शूलभेद तीर्थाचा मार्ग मला सांगा, म्हणजे महाभाग मी स्वकार्यार्थ सिद्ध होईल. मुनींनी सांगितले, येथून 1 कोस अंतरावर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर तुम्ही निसंदेह परम सुंदर तीर्थ पाहाल. राजाने ऋषीच्या सांगण्यावरून त्वरित जाऊन अनेक ब्राह्मणांनी पूर्ण ते तीर्थ पाहिले. ते स्थान अनेक वृक्षलतांनी संपन्न, बहुरंगी पुष्पांनी शोभमयान, अस्वल व सिंहांनी युक्त तसेच नाना व्रतधारी तेजस्वी ब्राह्मणांनी परिपूर्ण होते. काही एका पायावर उभे होते तर अन्य सूर्य
सूर्याकडे दृष्टी लावून होते, काही पायाच्या एका अंगठ्यावर स्थित राहून तर दुसरे हात वर करून तपस्या करीत होते, काही दिवसातून एक वेळा भोजन करत होते तर काही कंदमुळे खाणारे होते, काही 3 रात्री भोजन करणारे तर काही पराक्रम व्रत करणारे होते, काही चांद्रायण व्रत करत होते तर काही पक्षपर्यंत उपवास करीत होते, काही महिनाभर तर काही 2 महिने उपवास करत होते, काही योग अभ्यासात मग्न होते तर अन्य परमपदाचे ध्यान करत सुखी होते, काही गळून पडलेली पाने खात होते तर काही कटू भोजन करत होते, काही शेवाळे खात होते तर काही वायू भोजन करत होते, काही गृहस्थाश्रमात स्त्री होते तर काही अग्निहोत्रवाले होते. असे परम शुद्ध वैरागी ब्राह्मण पाहून राजा चित्रसेनाने गुडघे व शरीर जमिनीवर टेकून नमस्कार केला. कोणत्या क्षेत्रात ते तीर्थ आहे तुम्ही सत्य सांगा, ज्यामुळे इष्टसिद्ध सफल होईल. ऋषींनी सांगितले, शतधनुष्य अंतर तुम्ही पुढे जा, भृगुतुंग शिखरावर जलपूर्ण निर्मळ विशाल कुंड तुम्हाला दिसेल, वेद पाठकाचे वचन ऐकू येईल. त्या कुंडाजवळ गेले म्हणजे त्या तीर्थाचे दर्शन केल्यावर राजा सभ्रमावस्थ गेले आणि राजाने आश्चर्यचकितून पुन्हा पुन्हा चिंतन करत आकाशात मांससहित एक कुररी पक्षाला पाहिले. त्यांनी साप पकडला होता. त्या आकाशात मांसरहित पक्षी मांस भक्षणार्थ त्यांचा पाठलाग करीत होते. सर्व मांसांच्या इच्छेने परस्पर भांडत होते. तेव्हा चोचीच्या प्रहाराने मारला गेलेला तो पाण्यात पडला, जेथे प्रथम श्री शंकरांनी शूल प्रहाराने भूभागाला भेदले होते. त्या तीर्थाचे प्रभावाने तो त्वरित पुरुष झाला. तेव्हा चित्रसेन राजांनी विमानात दिव्य रूपधारी पुरुष पाहिला. गंधर्व, अप्सरा, यक्ष त्या सर्व स्वर्गाकडे जाणाऱ्यांची स्तुती करत होते. अप्सराकडून स्तुती केली जात असताना तो पुरुष सूर्याच्या वर गेलेला पाहून चित्रसेनाने मोठे आश्चर्य वाटले. ऋषींनी तीर्थाचे जसे महात्म्य सांगितले ते निश्चय तसेच आहे. तीर्थाचा अपूर्व प्रभाव पाहून ते रोमांचित झाले. आज माझा जन्म धन्य झाला आहे, ज्यामुळे मी इथे आलेले आहो. आणि त्यांनी त्या अस्थी भूमीवर ठेवून विधीपूर्वक स्नान करून तीळ मिश्रित जलाने पितृदेवांचे तर्पण केले. नंतर राजाने अस्थि विसर्जन केले. तेव्हा क्षणभर त्यांना पाहून राजा मुख वर करून स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांनी दिव्य रूप धारण केले. कल्याण स्वरूप दिव्य वस्त्रांनी आच्छादित दिव्य आभूषणांनी विभूषित त्या सर्वांना पाहिले. दिव्य अप्सरांनी युक्त विधित विमानात ते सर्व वेगवेगळे बसलेले पाहून राजा अतिहर्षित झाला. ऋषी विमानात चढून चित्रसेनाला म्हणाला, प्रिय महाराज चित्रसेन, तुमच्या कृपेने मला ही अशी दिव्य गती मिळाली. तुम्ही अत्यंत उत्तम कार्य केले आहे. स्वपुत्र सुद्धा पितृगणासाठी असे कार्य करू शकत नाही. हे प्रिये, माझ्या वचनानुसार तू निष्पाप होशील. राज्यश्रेष्ठ, तू मनापासून इच्छिलेले सर्व फळ प्राप्त करशील. त्यावेळी बुद्धिमान चित्रसेन राजाला आशीर्वाद देऊन पुत्रासहित ते दीर्घ तपा महर्षी स्वर्गात निघून गेले. हा स्कंद पुराणातील पूर्व भागातील रेवाखंडाचा भाग दीर्घतपा मुनीचे स्वर्गारोहण वर्णन नावाचा अध्याय होता. तर जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला स्वर्गाची मग उत्तानपाद म्हणाले, राजा चित्रसेनाने शूलभेद तीर्थाचे महात्म्य पाहून काय केले, कुठे निवास केला, तसेच काय भोजन केले. श्री शंकर म्हणाले, श्रेष्ठ राजा, त्या राजा चित्रसेनाने भृगुतुंग पर्वतावर चढून ईशान्य दिशेचा आश्रय घेऊन तेथील कुंडात खूप तपश्चर्या केली. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री महेश्वर आदी सर्व देवांचे हृदयी ध्यान करून त्यांनी जेव्हा स्वतःला वरून खाली फेकून दिले, तेव्हा श्री रुद्राने चित्रसेन राजांना हाताने पकडून समजून सांगितले. मग ईश्वर म्हणाले, महाराज, तुम्ही अवेळी व्यर्थ देहत्याग करू नका. अजून तरी तुम्ही तरुण आहात. तुमचे मरणे संयुक्त नाही. तुम्ही त्वरित स्वस्थानी जावे. इच्छेनुसार भोग भोगत तुम्ही स्वर्गात दुसऱ्या इंद्रांप्रमाणे निष्कंटक राज्य करा. चित्रसेनाने व्यक्त केले. मग ना राज्याची इच्छा, ना पुत्र, बांधव, पत्नी, गोशाकर, हत्ती, घोडे आदीची इच्छा. श्री महादेव, मला सोडा. माझ्या कार्यात विघ्न आणू नका. आपल्या कृपाप्रसादाने मला आजच स्वर्ग प्राप्ती होईल. ईश्वर म्हणाले, ज्याच्या समोर साक्षात ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री महादेव आहेत, त्याला स्वर्ग मिळून काय साधायचे आहे? तो तिथे जाऊन काय करेल? आम्ही तिन्ही देव प्रसन्न आहोत महाराज. उत्तम वर मागा. खरोखर जशी इच्छा असेल तसे निश्चित होईल. चित्रसेनाने सांगितले, जर माझ्यावर श्री ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिन्ही देव प्रसन्न आहेत तर आजपासून आपण सदा इथेच निवास करावा. ज्या प्रकारे गया क्षेत्र आपण पुण्यक्षेत्र बनवले, त्याप्रमाणे शूलभेद तीर्थ सुद्धा पावन तीर्थ बनवा. जो कोणी या शूलभेद तीर्थाचा महिमा आणि महत्त्व श्रवण पठन करेल, त्याला तिघी तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून द्यावी. जिथे जिथे तिन्ही देवांचा निवास आहे तेथे तेथे मी सुद्धा राहावे आणि सर्व गणांमध्ये मला स्वामित्व प्राप्त व्हावे, असे मला आशीर्वाद द्या. आजपासून शूलभेद तीर्थ आम्ही राहू.
तिन्ही देव तेथे त्रिकाळ सूक्ष्म रूपात हमेशा करताना कायमस्वरूपी तेथे निवास करू. तर जो कोणी शूल भेद तीर्थाजवळ स्मरण अर्चन श्रवण पठण करेल त्याचा सर्व पापांचा नाश होऊन त्याला त्रिकाळ देवांचा आशीर्वाद प्राप्त राहील असे सांगितले. मग तुम्ही तिघी निश्चित नंदी नावाच्या गणाधीश व्हाल. माझ्याजवळ तुमची प्रथम पूजा होईल आणि त्या अस्थीचे विसर्जन केल्यामुळे दीर्घ तपामुनी कुटुंबासहित विमानात बसून स्वर्गलोकात गेले. तुम्ही तसेच करा. राजा याप्रमाणे चित्रसेन महाराजांना वर देऊन कुंडाच्या ऊर्ध्व भागात दक्षिणेकडे ते तिन्ही देव स्थित झाले. लोक एकमेकांना सांगतात की हे तीर्थ खूप श्रेष्ठ आहे, हे तीर्थ खूप श्रेष्ठ आहे. जो कोणी यांच्या महिमांचा निस्ता श्रवण पठण करेल तरी त्याचे 7 जन्माचे पातके नाहीसे होऊन दुःख दारिद्र्य दूर होईल आणि त्यांना तिन्ही क्षेत्रांमध्ये गया तीर्थ आणि शूलभेद तीर्थामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. हे तीर्थ गया शीर तीर्थाप्रमाणे अतिशय पुण्य तीर्थ राहील. इथे का एकदा जर पिंडदान केले या जलदान केले तो मनुष्य अतिशय निर्मळ होईल, सर्व पापांपासून मुक्ती होईल, नरक यातना त्याला होणार नाही. तर राजा एक गया शीर तीर्थ सोडले तर सर्व तीर्थ शूलभेद तीर्थाच्या तुलनेत 116 सुद्धा नाही. कुंड दक्षिणोत्तर दशहस्त परिमित आहे, तसेच पूर्व पश्चिम 21 हस्त आहेत. पिंडदान आदी कर्मात या प्रमाणाचे ते तीर्थ आहे. अधर्मपरायण इथे दान देऊ शकत नाही. श्री विष्णू पिता रूप, श्री ब्रह्मदेव पिता महरूप आणि श्री रुद्रदेव प्रतापा महरूपात असे 3 पुरुष येथे कायमस्वरूपी स्थित राहतील. हे राजा, आमचे पुत्र पौत्र आदी केव्हा हे तीर्थ पाहतील आणि केव्हा आम्हाला तारतील अशी पितृगण पुत्रपौत्रांची सतत प्रतीक्षा करतात. शूलभेद तीर्थात स्नान करून श्री शंकराचे दर्शन करणारा 7 जन्मापर्यंत अपुत्र निर्धन व रोगी होत नाही. तो पित्याच्या कुळातील 21 पिढ्या, मातृकुळाच्या 21 पिढ्या तसेच पत्नीच्या कुळातील 10 पिढ्यात तारतो. राजा, शूलभेद वनात भाज्या मूळ व फळे सुद्धा असल्यास त्याचे एका जरी ब्राह्मणाला भोजन दिले तरी करोड ब्राह्मणाचे भोजन संपन्न होते. जो पंचस्थानी श्राद्ध करतो तो भूत प्रेत रूपी सर्व कुळांना तारतो. ब्राह्मण व देवाच्या कृपेने तसेच पितृगणाच्या प्रसादाने तो सर्वांचा उद्धार करतो. श्रद्धेने पितृनिमित्त दान करणारा जिथे श्री महेश्वराचे वास्तव्य आहे तेथेच निवास करतो. आत्महत्या करणारा, गो ब्राह्मणाची हत्या करणारा, दात असलेले सिंह व्याघ्र आदी जीवांद्वारा जलात बुडून अथवा बीज पडून एखाद्याला मृत्यू आले तसेच ज्याचा अग्निसंस्कार अस्वच्छ व उदक दान न देतो होतो अशा पितरांच्या निमित्ताने जो त्या तीर्थात भक्तिपूर्वक श्राद्ध करतो त्याला निसंशय 1 युगापर्यंत मोक्ष मिळतो. हे राजा, अज्ञानाने जो बालभावाने पाप झाल्यास केवळ स्नानाचे ते संपूर्ण पाप नष्ट होईल. ज्या प्रकारे धोब्याने धुतलेले वस्त्र शुद्ध होते त्या प्रकारे पापी त्या तीर्थात स्नान करून निर्मळ होईल. या कथांचे श्रवण करून सुद्धा तो पापी निर्मळ होईल. जो या तीर्थांचे विधीपूर्वक संन्यास ग्रहण करतो, या श्रवण पठण करतो, तो श्री महादेवाचे नित्य ध्यान करून परमपदाला प्राप्त होतो. तो इच्छेनुसार शिवलोकात विहार करून शुभ कुळात जन्म घेतो. वेदांग तत्वाचा ज्ञाता होतो. तो रूपवान, भाग्यशाली, सर्व व्याधी वर्जित, धर्मचरणयुक्त राजा व राजपुत्र होतो. राजा, तुला मी या तीर्था फलाबद्दल कथन केले, जे ऐकल्यावर मानव सर्व पापातून 21 पिढ्यांपासून जर त्याचे पितर नरकात पडलेले असतील तर 21 पिढ्यांमधून त्याचे पितर नरकातून मुक्त होतील आणि पितृदोष समाप्त होईल. हे ऐकल्यावर मानव सर्व पापातून आणि सर्व जितके काही जन्म त्याचे असतील, जेवढे काही पाप असेल ते सर्व पापांपासून त्याचे मुक्त होईल. जो हे आख्यान ब्राह्मण आदींच्या समोर ठेवून पठण करतो, या कोणाला हे आख्यान ऐकवतो तर त्याला कोट्यागुणी पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी आख्यान ब्राह्मणांना आदींना समोर ठेवून पठण करतो, श्रवण करतो आणि श्राद्ध अथवा देव मंदिरात अमावस्या पौर्णिमेला जर त्याने पठण केले तर त्याच्यावर देवगण, पितृगण आणि मानव सुद्धा प्रसन्न होतो. याचे पठण करणाऱ्याचे, या श्रवण करणाऱ्याचे सर्व पाप तर नष्टच होते, पण त्याच्या कुलातील सर्व लोकांचे पाप सुद्धा नष्ट होते. जो या तीर्थाचे महात्म्य लिहून ब्राह्मणाला दान देतो, या कोणाला श्रवण पठण करून शेअर करतो त्याला त्या पूर्वजन्माचे स्मरण होऊन इष्टफलाची प्राप्ती होते, धनधान्याची प्राप्ती होते, दुःख दारिद्र्यामधून तो मुक्त होतो आणि तो उदंड काल रुद्र लोकात निवास करतो. जो कोणी हा अध्याय, हे महात्म्य कोणाला सांगतो, शेअर करतो, श्रवण पठण करतो त्याला उदंड काल रुद्र लोकामध्ये निवास करायला मिळतो. त्याला यमदूत हात लावत नाही.
त्याला शिवाचे दूत हात लावतात आणि त्याला काशीराजामध्ये मोक्षाची प्राप्ती होते आणि काशीराजाची पुण्यफळाची प्राप्ती होते, काशी तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. असा हा काशीराजातला पुण्यफळाचा अध्याय होता. तर तो मी तुम्हाला ऐकवला. आता उद्यानपाद म्हणाले की मी अजून काही ऐकायची इच्छा आहे माझी, तर ते मला तुम्ही ऐकवा. गंगा अवतरण कोणाद्वारे झाले? रुद्रशीर्षात स्थित पुण्यशालिनी गंगादेवी इथे कशी काय आली? जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर पुण्य देवशीलाचे महात्म्य मला सांगावे, गंगा तीराचे महात्म्य सांगावे. मग भगवान शंकर म्हणाले, ज्या प्रकारे देवांद्वारे सर्व लोक हितार्थ परमश्रेष्ठ गंगा अवतरण झाले ते सर्व तू एकाग्र चित्ताने ऐक. राजा दक्षिण दिशेला म्हणाले, ज्या प्रकारे देवांद्वारे सर्व लोक हितार्थासाठी हे महात्मे जो कोणी श्रवण पठन करतो त्याला काशीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, गंगेला एक फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, गंगेला 108 दिवे लावण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी दक्षिण दिशेला जो विंध्य पर्वत आहे, एकदा जर सर्व देव पर्वत शिखरावर उपस्थित झाले, तेथे जगन्नाथ देवादिदेव जगद्गुरु श्री शिवशंभू महादेवाची पूजा करून श्री ब्रह्मदेव आदी देवांना श्री गंगेला आव्हान केले आणि प्रार्थना केली, हे भगवान जटामध्ये स्थित गंगा आपण पृथ्वीवर सोडा. तेव्हा श्री रुद्रदेवाने प्रकाशमान भगवती गंगेला शिरावरून पृथ्वीवर सोडली. तर पृथ्वीवर ही गंगा कशी आली? तर भगवान शिवाच्या जटामध्ये गंगा स्थित होती आणि भगवान शिवाने ती गंगा पृथ्वीवर सोडली. त्याच्या रूपाने प्रकाशमान होऊन भगवती गंगेला शिरावरून पृथ्वीवर सोडले आणि त्या स्थानी महापुण्यदायिनी नदी गंगा देवांद्वारा स्वतः उत्पन्न झालेली आहे, ती महादेवाच्या मुळे. त्यामुळे पृथ्वीवर मानवाच्या कल्याणार्थ ती देव नदी झाली. जो कोणी गंगा नदीमध्ये स्नान करतो सर्व पापांचे नाश होते. जो कोणी रोगी जर तिथे स्नान करेल त्याच्या सर्व रोगांपासून त्याला बरे होईल, त्याचा आजारपणा दूर होईल. आणि जो कोणी गंगामध्ये अस्थी जर तिथे विसर्जित केली तर त्याला मोक्षाचीच प्राप्ती होते. जो कोणी गंगा नदीचे नुसते स्मरण अर्चन सुद्धा करून घेतले तरी सुद्धा त्याचे कोट्यावधी पाप केली असतील तर ती सुद्धा दूर होतील. जे तिच्या तटावर निवास करतात, भक्तिभावाने स्नान करतात, तिचे गुणगान करतात, नित्य तिचे जलपान करतात, या तिचे जलपान गंगा जल, जे घरामध्ये गंगा जल असेल आणि ते गंगा जल आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकले, या हातावर ठेवले, या डोक्यावर प्राशन केले, या डोक्यावर तुम्ही शिंपडले तरी सुद्धा त्याला गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. कोणतेही जल नसते, गंगा हर हर गंगे हर हर गंगे असे जर म्हटले तरी त्याचे पापांचे नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही गंगा अतिशय पावन नदी आहे, अतिशय पवित्र आहे. गंगा आणि ते नामस्मरण केले तरी सुद्धा त्याच्या शरीरामध्ये जो काही रोग असेल, आजारपणा असेल, या काही पीडा होत असेल तर गंगा या नावाने त्याची पीडा हरण होईल. दुःख दारिद्र्य त्याचे दूर होतील. ग्रह दोष, वास्तुदोष, काल सर्पदोष आणि सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल. गंगाजल घरात शिंपडले आणि जर गंगाजल घरात असेल आणि ते जर लाल कपड्यामध्ये जर ठेवलेले असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता हमेशा निवास करते. गंगा ही अतिशय पतित पावनी आहे, अतिशय पवित्र आहे. गंगा नामस्मरण श्रवण पठन केल्याने सुद्धा सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या पिढ्यानं पिढ्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. तर जो कोणी नित्य भक्तिभावाने गंगा स्नान करतात, तिचे जलपान करतात, त्याला यमलोकाची यातना होत नाही, त्याला 51 कुंडामध्ये नरक यातना होत नाही, त्याला यमलोक हात लावत नाही, यमलोकामध्ये त्याला घेऊन जात नाही. जिथे ती शूलभेद कुंडात उतरली आहे त्या देव नदीच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख करून सरस्वती नदी आहे. जिथे गंगा नदी उतरली आहे त्याच भागाला देव नदीच्या पश्चिमेला पूर्वाकडे मुख करून सरस्वती नदी आहे. दक्षिण दिशेला अतिश्रेष्ठ शूलभेद तीर्थ आहे. ते तीर्थ स्वतः भगवान द्वारा रचित पुण्यदायिनी देवशिला तेथे अवतरली आहे. जो तेथे स्नान करतो, भक्तिपूर्वक पितृदेवांना काळी तीळ टाकून अर्पण करतो, पितृदेवांना तर्पण करतो, त्यांचे पितृगण खूप खूप प्रलयापर्यंत तृप्त राहतात. जर घरात सुद्धा निस्ता या कथा श्रवण केल्या तरी सुद्धा त्याचे पितृगण खूप प्रलयापर्यंत तृप्त राहतात. जो तेथे भक्तिपूर्वक स्नान करून ब्राह्मणांना भोजन करवतो, दिलेल्या थोड्या अन्नांना त्यांना तृप्त करवतो, त्यांच्या पुण्याचा अंत नाही. उत्तानपादाने विचारले, पृथ्वीवर कोणत्या दानाने श्रेष्ठ मानले जाते की जी दाने सत्पात्री दिल्यावर मानव सर्व पापांपासून मुक्त होतो? तर ज्या कलियुगामध्ये पृथ्वीवर कोणत्या दानांनी मनुष्य श्रेष्ठ होतो? देवशिला महात्मे तेथील स्नान दानांनी उत्पन्न फळ करून व्रत उपास नियमांचे जे फळ मिळते ते आपण मला सांगावे की पृथ्वीवर कोणत्या दानाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्ती होतं आणि त्याला सर्व श्रेष्ठ दानाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर राजा ऐक,
पूर्वी महापराक्रमी महाबलवान मंडलाधिपती चेदिनाथ वीरसेन प्रसिद्ध राजा होता. त्याच्या राज्यात कोणी शत्रू नव्हता. व्याधी, चोर, अधर्माचा तेथे सर्वथा अभाव होता. धर्माचा सर्वत्र प्रसार होता. पत्नी व अनेक पुत्रांसहित राजा सदा प्रसन्न राहत होता. त्या राजाची पार्वती समान एक सुंदर कन्या होती. माता पिता तसेच बंधूजनांना ती इष्ट होती. तिचा वैवाहिक कर्मकाळ आल्यामुळे तो विधीपूर्वक संपन्न झाला. यानंतर चेदिनाथ वीरसेन 12 वर्षात पूर्ण होणाऱ्या यज्ञात स्थित झाले. त्यावेळी कन्येचा पती मरण पावला व निज कन्येला विधवा पाहून राजा अतिशय दुःखी झाला. ते दुःखग्रस्त स्वपत्नीला म्हणाले, प्रिये, जीवनभर करता हे अत्यंत दुःख झाले आहे. रूप यौवन संपन्नेचे रक्षण करणे शक्य नाही. या अवस्थेत कधी कूळ दूषित करू नये. या कन्येचे रक्षण कसे करावे? भानुमतीच्या रक्षणार्थ काहीही उपाय नाही. मात्या पित्यांना परस्पर विवाद करताना ऐकून ते भानुमती कन्येने व्यक्त केले, तात तुमच्यासमोर काही बोलताना मला लाज वाटत नाही. हे सत्य आहे की माझ्या बाबतीत काही दोषातिपती होणार नाही. तात आजपासून मी केश रचना करणार नाही. तुमच्या घरी मोठ्या वस्त्राचा अर्धा तुकडा धारण करेन. पुराणविहित व्रत पालन करेन. स्वशरीराचे शोषण करून मी जनार्दनाला प्रसन्न करून जर तुम्ही अनुमती दिली तर माझ्या बुद्धीनुसार ते योग्य आहे. भानुमतीचे मत ऐकून राजा अतिशय प्रसन्न झाला. तीर्थयात्रेच्या उद्देशाने भरपूर संपत्ती देऊन वृद्ध पुरुषांना तिच्या रक्षणार्थ नियुक्त करून तसेच हत्यारबंद पुरुषांनाही नेमून पुरोहितांसह अन्य ब्राह्मणशिवाय दास दासी व रक्षणासमर्थ पायदळाला यजून राजांनी तिला जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर हे राजा पित्याच्या मतानुसार ती गंगा तटावर गेली. गंगेच्या दोन्ही तटावर स्नान करून गंधमालादी पुष्णादी श्रेष्ठ ब्राह्मणाची पूजा करून 12 वर्षापर्यंत गंगा तटावरच ती राहिली. राजा त्यानंतर गंगा तट सोडून ती दक्षिण दिशेकडे गेली, जिथे महानदी रेवा तेथेच मंत्र्यांसह ती पोचली. 5 वर्ष ती ओडारक्ष क्षेत्री अमरकंटकाला राहिली. जो कोणी अमरकंटक सुद्धा नाव स्मरण पठन करतो तरी सुद्धा त्याचे पापे नष्ट होतात. उत्तर दक्षिण तीर्थात भ्रमण करते. ती नदी 5 वर्ष ओडारक्ष क्षेत्री राहून अमरकंटाला राहिली. उत्तर दक्षिण तीर्थात भ्रमण करत ती एका तीर्थाहून दुसऱ्या तीर्थाला पोचली. तीर्थात पुन्हा स्नान करून आळस सोडून भक्तिपूर्वक ब्राह्मणाची पूजा करून देव नंदी संगमात पश्चिम दिशेला गेल्यावर मुनी समूहाने पूर्ण असा तिने एक पुण्याश्रम पाहिला. ऋषी मुनींना पाहून प्रणाम करून तिने म्हणाली, हे महाभाग, या तीर्थाचे नाव व महात्म्य काय आहे ते मला सांगा. ते कृपा करून मला कथन करा. ऋषींनी सांगितले की हे चक्रतीर्थ प्रसिद्ध आहे. जो कोणी चक्रतीर्थाचं नाव घेतो इथे या अमरकंटक तीर्थाकडे, या अमरकंटक पर्वताकडे, या गंगा नर्मदा नदीकडे 60 करोड हजार तीर्थ आहेत. जो कोणी हे नर्मदा पुराण ऐकतो त्याला 60,000 करोड तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याची गणना अमाप आहे. त्याचे ते पापाचे नाशच होते, पण त्याच्या किती पिढ्यांच्या 71 पिढ्यांचा त्याचा उद्धार करणार आहे. जो कोणी श्रवण पठन करून घेतो त्याला पितृदोष लागत नाही. त्याचे पितृ खूप अतिशय तृप्त राहतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. हे कोणी खूप भाग्यवान आहे, त्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे, त्यालाच हे नर्मदा शिवपुराण ऐकायला मिळेल. सहजासहजी हे नर्मदा शिवपुराण ऐकू शकत नाही. जो खूप भाग्यवान व्यक्ती आहे तोच हे नर्मदा पुराण, शिव नर्मदा पुराण श्रवण पठन करू शकतो. हे अतिशय खूप चक्रतीर्थ हे अतिशय पवित्र आहे. चक्रतीर्थ हे अमरकंटकाचे नामस्मरण केले, या नर्मदाचे नामस्मरण केले, या गंगेचे नामस्मरण केले तर तेथे त्या बाजूला अमरकंटकाकडे 60,000 करोड तीर्थ आहे. 60,000 करोड तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. तर हे तीर्थ अतिशय पुण्य आणि पवित्र आहे. तर हे चक्रतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी प्रसन्न होऊन शूलधारी श्री महेश्वराने साक्षात विष्णूला हे चक्र दिलेले होते. भगवान महादेवा हे चक्र साक्षात विष्णूला दिले म्हणून त्या तीर्थाला चक्रतीर्थ असे नाव पडून गेले. जो या तीर्थाचे स्मरण अर्चन करतो, या तीर्थामध्ये स्नान करतो, या पितृदेवांचे काळी तीळ टाकून तर्पण करतो, या ज्या घरामध्ये या अध्यायाचे श्रवण पठन केले जाते त्याला निसंदेह संसारातून पुन्हा आगमन होत नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि विष्णू लोक, वैकुंठ लोक, रुद्रलोकाची प्राप्ती होते. हे तपस्विनी दुसऱ्या दिवशी शूलभेद तीर्थात जावे. तेथे जाऊन पूर्वोक्त विधीनुसार विधीपूर्वक स्नान करावे. असे केल्याने मानव 3 जन्माच्या पापातून मुक्त तर होतोच, पण त्याच्या 71 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होतो. केवळ तीळयुक्त 3 ओझळ जलाने केवळ 3 वेळा आपल्या ओझडीत जल घ्यावे आणि काळी तीळ टाकावी आणि काळी तीळ टाकून आपल्या पितृंना ते तर्पण करावे. असे केल्यास 12 वर्षापर्यंत आपले पितृ तृप्त राहतात. अधर्मपूर्वक व्याज घेणारे, वेदादी ज्ञानरहित, नित्य ब्राह्मण कर्म करणारे, ब्राह्मणद्वारा श्राद्ध करीत नाही
धर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या सानिध्यात श्राद्ध केल्यास पितृगणांना दिलेले दान अक्षय होते. तिसऱ्या दिवशी शुभ देवशिलाला जावे आणि आधी द्वारा उत्पन्न केली गेलेली पुण्यदायिनी गंगा तेथे दिसते. तिथेही स्नान करून तीळ मिश्रित जल द्यायला पाहिजे. तेथे एक वेळा जर पिंडदान केल्याने मानव ब्रह्महत्येपासून मुक्त होतो. दोन्ही पक्षातील एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे. पुराणातील कथा ऐकाव्या. जो खूप भाग्यवान आहे तोच पुराणातील कथा ऐकू शकतो. पुराणातील कथा ऐकाव्या. पुष्प धूप आधुने भगवान विष्णूची पूजा करावी. प्रांतकाली ब्राह्मण भोजन करावे. यथाशक्ती दान करावे. चौथ्या दिवशी पुन्हा तिथे पूर्वाभिमुख बसून सरस्वती आहे तेथे पूर्वकडे तोंड करून पूर्वाभिमुख सरस्वती आहे तेथे जावे त्या तीर्थाजवळ. आणि ही सरस्वती मानवाला पवित्र करणारी आहे. सरस्वती ही मानवाला पवित्र करण्यासाठी ब्रह्मदेहातून निघालेली आहे. ब्रह्माच्या देहातून सरस्वती माता निघालेली आहे. नर्मदा नदी शिवाच्या अंगापासून रुद्रापासून प्रकट झालेली आहे. त्या भक्तीने स्नान करून पितृदेवाचे तर्पण करावे. तर पवित्र नदी ही ब्रह्माच्या देहातून सरस्वती माता निघालेली आहे. सरस्वती नदी निघालेली आहे तर ती पितृदेवांचे तर्पण करण्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध करून विद्वान सदाचारी ब्राह्मणाला भोजन द्यावे, ज्यामुळे पितृगण 12 वर्षापर्यंत तृप्त राहतात. हे स्थान सर्व देवमय सर्व तीर्थमय आहे. करोडो देव तसेच कोटी लिंगयुक्त अयुक्त मुक्त स्थान आहे. जो येथे स्नान करून जितेंद्रिय पवित्र होऊन ती रात्र व्रत करतो, तेथे एक पक्ष मास अथवा 6 मास 1 वर्ष निवास करतो, त्याचा जन्म पुण्य मनुष्य लोकात होत नाही, तो स्वर्गात निवास करतो. जो नियमांचे पालन करून तेथे राहतो तो 3 जन्मांच्या पातकातून मुक्त होतो. पुरुषाविना जी शुचिव्रता स्त्री 12 वर्षापर्यंत तेथे निवास करते ती अक्षय काळ रुद्र लोकात राहते. मुनींचे वचन ऐकून राजा वीरसेनाची कन्या अतिशय आनंदित होऊन तेथे गेली. त्यानंतर त्या तीर्थात स्नान करून रात्रंदिवस सतर्क राहून ती राजकन्या तीर्थाचा प्रभाव पाहून ती पुन्हा म्हणाली, पुरोहित सहित ब्राह्मण, आज तुम्ही माझे बोलणे ऐका. असे स्थान मी जीवनाच्या आतापर्यंत सोडणार नाही. माझ्या मातापित्यांना तुम्ही सांगा की ज्याची कन्या शूलभेद तीर्थात नियमासहित व्रत पालनामध्ये तत्पर आहे. राजा हे सांगून ती भानुमती तेथे राहू लागली. एक दिवसाचा उपवास करीत ती महिनाभर उपवास करत असे. देवशिलात राहून ती नित्य श्री विष्णूचे चिंतन करीत होती आणि रात्रंदिवस धूप दीपांकासह चंदन प्रज्वलित करीत होती. हातपाय धुवून ती स्वतः ब्राह्मण भोजन घालीत होती. अशा प्रकारे ती व्रतधारी राजकुमारी 12 वर्ष तेथे राहिली. ईश्वर म्हणाले, हे राजा, देवशिलाचे अजून महात्म्य श्रवण कर. हे महाभाग, हा पुरातन इतिहास मला ऐकवा. एक दुष्काळग्रस्त वनचर शबर व्याध पत्नीसह मासासाठी वनात गेला. तेथे त्यांना पशु न पक्षी पाहिले न फळे प्राप्त केली. केवळ कमळाच्या ताटव्याने शोभित एक सरोवर आहे. तेथे सरोवरात पाहून शबरीने सांगितले, तुम्ही आहार सिद्धीसाठी दिव्य कमळे घेऊन या. येथे शूलभेद देवाच्या पूजनासाठी या पुष्पाचा विक्रय होईल, कारण येथे शूलभेद तीर्थ धर्मशील लोक राहतात. पत्नीचे वचन ऐकून व्याधाने कमळ पुष्प आणले. तटावरून बाजूला गेल्यावर समोरच एक स्त्री वृक्ष त्यांना दिसला. त्यांची खूप पिकलेली बेलफळे घेऊन ते शूलभेद तीर्थाला पोहोचले. तेथे त्यांनी खूप लोकांना पाहिले. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला बालक, वृद्ध व स्त्रिया तेथे आहार घेत नव्हत्या. चैत्र शुक्ल पक्ष एकादशीला बालक, वृद्ध व स्त्रियाही तेथे हार घेत नव्हत्या. तेथे देवशिलाच्या वर वस्त्रांनी चौफेर घेरलेला रंगबेरंगी मालांनी सुशोभित दिव्य मंडप त्यांनी पाहिला. व्रतधारी नियमांचे पालन करणारे आश्रमवासी ऋषी सुद्धा तेथे आले आणि ते सर्व अग्निहोत्र नृपश्रेष्ठ मुनिगणांना गजबजलेल्या देव नदीच्या रमणीय तटावर येणाऱ्या लोकांना मार्ग मिळत नव्हता. तेथे अनेक लोकांना पाहून शबर व्याधाने पत्नीला सांगितले, तू तेथे जाऊन कोणालाही विचार की आज स्नानाचे काय कारण आहे. आज कोणते पर्व आहे. सूर्य चंद्रग्रहण तर नाही ना. सूर्य आणि चंद्रग्रहण तर नाही ना. अयन तिथी किंवा अक्षय तृतीया तर नाही ना. तेव्हा शबरी पतीच्या सांगण्यावरून तेथे गेली. समोरच एक स्त्रीला पाहून उत्तम कमलपुष्प देऊन तिने विचारले, हे कल्याणकारी, आज कोणती तिथी आहे, कोणता उत्सव आहे ते मला सांगा. हे लोक स्नान का करत आहे, यांच्या स्नानाचे काय कारण आहे, आज कोणती तिथी आहे. त्या स्त्रीने उत्तर दिले, आज सर्व पापनाशिनी पुण्य एकादशी आहे. आज सर्व पापनाशिनी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकदा जरी हे व्रत घेतले तरी ती स्त्री स्वर्गात जाते. आज कोणती एकादशी आहे, म्हणजे आजची एकादशी. कुठली? ही पापनाशिनी.
आणि अहो भाग्य माझं की आज एकादशीच्या दिवशी हा अध्याय मला वाचायला मिळाला. जो कोणी ह्या एकादशीच्या दिवशी, या द्वादशीच्या दिवशी, या प्रदोषाच्या दिवशी या अध्यायाचे श्रवण पठन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याला स्वर्गात जागा मिळते. तर अहो भाग्य की आज हा अध्याय मला आजच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी मला वाचायला मिळाला. तर काही रेकॉर्डिंग मला एक दिवस अगोदर करावी लागते, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतो. तर एकाएकी अहो भाग्य की मी खूप माझ्या म्हणजे भगवंताला धन्यवाद थँक्स करते की आज एकादशीच्या दिवशी मला हा अध्याय कथन करायला मिळाला, श्रवण करायला मिळाला, पठन करायला मिळाला. धन्यवाद भगवंत की तुम्ही माझ्या वाटेला आजच्या दिवशी हा अध्यायाचं वर्णन माझ्या तोंडून, माझ्या मुखून तुम्ही श्रवण पठन करून घेतलं. तर अशाच माझ्या हातून चांगले चांगले कार्य हो आणि मला खूप वेळ देवो की मी खूप पुराणं वाचू आणि तुमच्यापर्यंत पुराणं पोचू. खूप समय दे की कोणी मला डिस्टर्ब न करे की कथा वाचताना खूप काही कामं राहतात घरात, पण कथा वाचताना मला एवढं आराम आणि सुख दे, शांती दे की मी आरामाने 3-4 घंटे असे कथा वाचत बसू आणि तुमचे गुणगान करत बसू. तर धन्यवाद भगवंत, तुम्हाला कोटी कोटी माझा प्रणाम की आज एकादशीच्या दिवशी आज तुमचं नामस्मरण करण्याचं मला अहोभाग्य मिळालं. तर आजच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी, द्वादशी प्रदोषच्या दिवशी जो कोणी हा अध्यायाचे श्रवण पठन करतो त्याला स्वर्ग लोकामध्ये जागा भेटते. हे राजश्रेष्ठ त्या स्त्रीचे वचन ऐकून शांतपणे परत येऊन तिने शंभरव्यादाला सांगितलं की ह्या तीर्थामध्ये काय स्नानाचे महत्त्व आहे. मग तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की आज एकादशी तीर्थ आहे, ही सर्व पापनाशिनी तीर्थ म्हणजे एकादशीच्या दिवशी जो कोणी या तीर्थामध्ये स्नान करतो, या अध्यायाचं पठण श्रवण करतो त्याला स्वर्ग लोकामध्ये जागा भेटते. आज बालक वृद्धांनी करायची ही एकादशी आहे, ही पुण्यदायिनी एकादशी आहे. आज चैत्र शुक्लातील सर्व पापनाशिनी एकादशी, निस्ते चैत्र शुक्ल पापनाशिनी एकादशीचे निस्ते श्रवण पठन पण केले. या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभ्यागम्रं वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं श्रीनिवास की जय, कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय. एवढं सुद्धा श्रवण केलं तरी सुद्धा सर्व पापे नाश होऊन आपल्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. तर आजच्या दिवशी ही पापनाशिनी सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे. तर ही एकादशी मदन एकादशी तिथी आहे. आजची जी तिथी आहे तर ही मदन एकादशी आहे. येथे श्रेष्ठ सुंदर राजकन्या नियमाचे पालन केल्यामुळे येथे नियमित आहारवाली व्रतधारी भानुमती नावाची पतिव्रता आहे. ती त्रैलोक्यात राजकुमारी समकोनी प्रसिद्ध नाही. पृथ्वीवर अवतरून ती सुंदरी दृष्टिगोचर आहे. पत्नीचे म्हणणे ऐकून शंभरव्याधाने सुचवले, यथालाभ तू कमळ घेऊन देऊन यथालाभ शबराने सांगितले, तू कमळ देऊन भोजन कर. मला बुद्धी झाली की मी आज भोजन करू नये. आज एकादशी आहे, मला बुद्धी झाली. ते तीर्थ स्नान चालू आहे, तिथे लोक या तीर्थामध्ये स्नान करत आहे. या स्नानाचे काय पुण्य आहे तर ते मला आता समजून गेले. तर मी आज एकादशी आहे तर मी आज भोजन करत नाही. मी सुद्धा त्या तीर्थामध्ये स्नान करतो आणि सर्व माझ्या पापांचा नाश करतो असे शबराने त्या शबरीला सांगितले. तर मला बुद्धी झाली की मी आज भोजन करू नये. तर प्रिये, माझ्या पापबुद्धीमुळे मी कधी पुण्यार्जन केले नाही. शबरीने व्यक्त केले की मी सुद्धा कोणत्याही दिवशी तुमच्या आधी भोजन केले नाही आहे. तर तुमच्या भोजनातील उर्वरित अन्न मी सेवन केलेले आहे. मी तुमच्या अगोदर कधी जेवण केले नाही. तुमच्या ताटात या तुमच्यानंतर जे भोजन उरलेले आहे तेव्हाच मी सेवन केले आहे. पत्नीचा निश्चय जाणून तो स्नान करवायास त्या तीर्थामध्ये निघून गेला. अर्ध उत्तरीय वस्त्राने स्नान करून भक्तिभावाने सर्व देवांना नमस्कार केल्यावर तो देवशिलाकडे गेला. शंकित होऊन त्याने जनार्दनाला नमस्कार केला, वैकुंठधारीला नमस्कार केला, नीलकंठाला नमस्कार केला आणि कमलधारीला नमस्कार केला. हे स्वामी, हे जनार्दन, हे केशवा, हे माधवा, हे त्रिकालदर्शा, मी तुला माझा कोटी कोटी नमस्कार आहे. तर शबराने असा नमस्कार केला. शबरीने ज्या स्त्रीला 2 कमळे दिली होती तिने ती राणीला दिले. शबरीने ज्या स्त्रीला कमळे दिली की आज काय आहे, कोणती तिथी आहे, इथे एवढे लोक का स्नान करत आहे, आज कशाची तिथी आहे, तर शबरीने त्या स्त्रीला विचारले. त्याबद्दल त्या शबरीने तिला 2 कमळे दिली होती. तर ती 2 कमळे आता त्या स्त्रीने घरी जाऊन त्या राणीला दिली. ती फुले वाहून, ती जी फुले पाहून राणीने दासीला विचारले, तुला ही इतकी सुंदर फुले कुठं मिळाली.
तुला ही सुंदर कमळाची फुलं कुठे मिळाली ते मला सांग. तू तिथे त्वरित जाऊन अजून कमळे घेऊन ये. अन्न व धनसुद्धा देऊन कमळे घेऊन ये. भानुमतीचे वचन ऐकून ती शबरीकडे गेली व म्हणाली, तू मला अजून बेलाची फळे व ती कमळाची फळे दे. शबरीने आश्वासन दिले, मी तुला खूप फुलासहित बेल फळे देईन, पण त्याबद्दल मला काही लाभ नको. मला काही इच्छा नाही. हे राणीला जाऊन तू सांग. त्या दासीने त्वरित जाऊन सर्व वृत्तांत राणीला सांगितला. शबरीचे म्हणणे ऐकून तिने विस्तारपूर्वक सांगितले. दासीचे बोलणे ऐकून राणी स्वतः तेथे गेली शबरीजवळ. अति प्रेमाने राणीने शबरीला म्हटले, तू मूल्य घेऊन मला कमळे दे. शबरीने व्यक्त केले, मी मुळा फळाचे या फळाफुलांचे काही मूल्य इच्छित नाही, मी घेत नाही. माझ्याकडून आपण वाटेल तितकी बेलाची फळे घ्या आणि वाटेल तितकी कमळ्याची फुले घ्या. विधीपूर्वक भगवान विष्णूचे पूजन करा. राणी भानुमतीकडे स्पष्ट केले, यावेळी ती तुझी कमळ फुले विनामूल्य घेणार नाही. या बदल्यात 1 माग 16 द्रोण अन्नधान्य मी तुला देईन. तू ग्रहण कर. हवे तर 10, 20 अथवा 30, 40 यापेक्षा अधिक 100 माप अन्नधान्य तुला देईल. दुष्काळ रूप समुद्रही तू पार कर. धन रत्न सोने तुला जे वाटेल ते देईल. पण मी ही फळं आणि हे फुलं मी अशी घेणार नाही. तुला माझ्याकडून काहीतरी घ्यावं लागेल. कमल प्राप्तीसाठी मी निसंशय तुला देईल. शबरीने अभिव्यक्त केले की देवी सुंदरांना, आज मी भगवानाला सोडून भोजनाची इच्छा करत नाही. आज पापनाशिनी एकादशी आहे. आज चैत्र शुक्लामधली एकादशी आहे. तर मी आजच्या दिवशी भोजनाची इच्छा करत नाही आणि भोजनसुद्धा करणार नाही. तुला माझ्याकडून हे फुलं आणि बेलाची फळे मी तुला देत आहे. तू मला त्याबद्दल तुझे धन पैसा काहीच नको आणि अन्न तर देऊच नको तू मला आज, असे त्या शबरीने त्या राणीला सांगितले. कल्याणी, देव कार्याशिवाय माझी अजून काही इच्छा नाही. मी देवाचे कार्य करू, देवाच्या भक्तीमध्ये मग्न राहू. आज एकादशी आहे तर मी आज फक्त भगवान विष्णूचे नामस्मरण करू. अजून माझी काही आज इच्छा नाही. राणीने समजवले, तू अन्नधान्य सोडू नकोस. अन्नातच तर सर्व काही आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे माझे अन्नधान्य तू घे. तपस्वी, महाभाग्यशाली, वनवासी, महात्मा सर्व गृहस्थाच्या दारी सतर्क राहून अन्नाची याचना करतात. शबरीने स्पष्ट केले, मी आधीच काही घेण्यास नकार दिला आहे. राणी, सर्व काही सत्य स्थिर आहे. सत्यामुळे सूर्य प्रकाशतो. सत्यामुळे अग्नी प्रज्वलित होते. सत्यामुळे समुद्र मर्यादित राहतो. सत्यामुळे वायुदेव राहतो. सत्यामुळे सत्य परिपक्व आहे. जेथे सत्य आहे तेथे महालक्ष्मी विराजमान आहे. सत्यामुळे गाय दूध देते. हे संपूर्ण चराचर जगत सत्यामुळे टिकून राहिलेले आहे. विश्वासामुळे टिकून राहिले आहे. यामुळे सर्व प्रकारच्या सत्याने सत्याचे पालन केले पाहिजे. देव कार्य सोडून माझी अन्य काही इच्छा नाही. राणी, आपण फुले घ्या आणि भगवान श्री विष्णूचे श्रद्धेने पूजन करा. ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार कर्म केल्यास काही दोष लागत नाही. कुश, भाजी, दूध, गंध, अक्षदा, दही, शय्या, आसन, भाजलेले धान्य व जलादी प्राप्त वस्तूचा तिरस्कार करू नये. कोणत्या कोणत्या वस्तूचा तिरस्कार करू नये? भाजी, दूध, दही, अक्षता, शय्या, आसन आणि भाजलेले अन्न याचा तिरस्कार कधी करू नये, असे राणीने व्यक्त केले. उद्यान प्राप्त पुष्प, वनपुष्प, विकत घेतलेले पुष्प व दानात मिळाले पुष्प अशी 4 प्रकारची पुष्प आहेत. सर्वोत्तम पुष्प वनपुष्प, जे स्वतः आणले असता. बागेत मिळालेले पुष्प मध्यम श्रेणीचे असते. विकत घेतलेले पुष्प नीच श्रेणीचे मानले जाते. जे पुष्प दानात प्राप्त होते विद्वान त्याला निष्फल म्हणतात. तेव्हा राणी, घ्या. या कमळाच्या फुलांनी भगवान विष्णूची पूजा करा. विष्णूचे नामस्मरण करा. कोणताही बहाणा साधून आपण हिच्यावर नंतर उपकार करा, असे पुरोहितांनी सांगितले. ईश्वर म्हणाले, शबरीने दिलेली कमळासहित बेलफळे घेऊन राणीने भगवान श्री विष्णूचे उत्तम प्रकारे पूजा केली. पुराण कथा श्रवण केल्या. नर्मदा पुराणाचे श्रवण केले. जागरण केले. तेव्हा शब्बर व्याधाने भार्य शबराला म्हटले. तेव्हा शबरीचा नवरा म्हणजे शबर व्याधाने तिच्या भार्याला म्हणाले, म्हणजे आपल्या बायकोला म्हणाला, यथाशक्ती तेल घे. तेव्हा दीप प्रज्वलित कर. त्या दोघांनी भगवानाची विष्णूंची उत्तम पूजा करून भगवानाचे चिंतन कर. रात्री एकादशीचे जागरण कर. त्यानंतर प्रांतकाळी स्नानासाठी लोकांना उत्सुक पाहून तो अतिप्रसन्न झाला. त्याने पाहिले की काही लोक शूलभेद तीर्थात स्नान करत आहे. शूलभेद तीर्थ अतिशय पुण्यमयी आहे आणि पवित्र आहे. याच्या नुसत्या शूलभेद तीर्थाच्या नुसत्या कथासुद्धा श्रवण केल्या तरी बी शूलभेद तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. अन्य देव नदीत तर काही नाही.
शूल, भेद तीर्थ सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे. तर काही सरस्वती अन्न मार्कंड्य कुंडात, तर काही चक्रतीर्थात. चक्रतीर्थ हे विष्णूच्या चक्र दिलेले आहे म्हणून तेथे भगवान विष्णू विराजमान झालेले आहे. चक्रतीर्थामध्ये विधीपूर्वक स्नान करत आहे. त्या सर्वांनी स्नानाने पवित्र होऊन देवशिलावर प्रयत्नपूर्वक श्राद्ध केले. काळी तीळ टाकून जलमध्ये पित्रांना अर्पण केली. लोकांना श्राद्ध करताना पाहून शब्बर व्याधाने बेलफळांनी पिंडदान केले. भानुमतीने निजपत्तीचे पिंडदान केले. शुद्ध सदाचारी पाखंडी दोषरहित ब्राह्मणाला भोजन दिले. अविष्य खीर, पुरी, दही, साखर, मध, तूप, पायास तसेच शुद्ध अन्न सदाचारी ब्राह्मणाला भोजनार्थ देऊन राणीने विधीपूर्वक पात्रदाणे, छत्र, शय्या, गाय, बैल आणि सुवर्ण रत्न धनांदी असे अनेक विधी दान दिले. चक्रतीर्थात ज्याने कपिला गाय दिली त्याने जणू पर्वत वनासहित पृथ्वी आणि सर्वर्ण सुवर्ण रत्न धनादी असे अनेक विधी दान दिले. चक्रतीर्थात ज्याने कपिला गाय दिली त्याला वनासहित पृथ्वी दिली. उद्यान पादने विनवले. देवेश राजाला जे जे दान श्रेष्ठ म्हणून सांगितले आहे ते सर्व कृपा करून मला सांगावे. मग ईश्वर म्हणाले, भोळे महादेव म्हणाले, तीळदान करणारा सुंदर संतती तर दीपदान करणारा उत्तम नेत्रला प्राप्त होतो. भूमी देणारा स्वर्गाला प्राप्त करतो. सुवर्ण दान करणारा दीर्घायुष्याला प्राप्त होतो. घर देणारा रोगरहित होतो. स्वर्ग, रथ, गाडी, शय्या देणारा भार्या तसेच अभयप्रद ऐश्वर्य प्राप्त होते. अन्नदात्रा शाश्वत सौख्य ब्रह्मविद्या देणारा सनातन ब्रह्मा प्राप्त करतो. जल, अन्न, पृथ्वी, वस्त्र, तीळ, सुवर्ण, तूप आदी सर्व दानात सर्वात श्रेष्ठ दान आहे. मनुष्य ज्या ज्या भावनेने जे जे दान देतो त्याला त्या फळाची प्राप्ती होते. राणीने दिलेले सर्व दान पाहून शब्बर पत्नीला म्हणाला, हे राजा, ते तू ऐक. प्रिये, वेद पारंगत ब्राह्मणाने पुराणाचे पठन केले. जर काही आपल्याला द्यायला काही नाही आपल्याजवळ आणि नुसते पुराणाचे श्रवण पठन बी केले तरी पण सर्व गोष्टींचे दान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. कपिला गायी आपण 1000 ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते. घरदार केल्याचे पुण्य मिळते. सुवर्ण दान केल्याचे पुण्य मिळते. जे जे दानाचे महत्त्व आहे ते पुराणांचे श्रवण केल्याने सर्व दानांचे पुण्य फळाची प्राप्ती होऊन जाते असे सांगितले. ते सर्व दान धर्माचे शुभ फल ऐका आता. स्नान, दान, व्रत आदीने पूर्वजन्मसचित पाप नष्ट करून दुःखमुक्त होणारे शरीर सोडून मानव उत्तम गतीला प्राप्त होतो, मोक्षला प्राप्त होतो. कल्याणशिलीने मी संसार भयग्रस्त झालो आहे. मी तुला सत्य सांगतो, मी अनेक वेळा अनेक पापे केली आहेत पण अनेक जीवांची हत्या पण केली आहे. सदा पर्वत जाळले आहे, त्या पाप्याने मी जळत आहे. माझे दारिद्र्य हटत नाही. मी पापीनी पूर्व तीर्थ स्नानही केले नाही. पण हे प्रिये, यामुळे मी खूप दुःखी आहे. मला सदा दारिद्र्य प्राप्त झाले. यास्तव तू आईच्या घरी जाऊन राहा. माझ्यावरील स्नेहभाव सोड. पर्वत शिखरावर जाऊन मी आता शरीर त्याग करणार आहे. शबरीने व्यक्त केले, मला मात्या पित्याशी काही कर्तव्य नाही आणि स्वजन बांधवाशी काही प्रयोजन नाही. प्राणनाथ, जी गती तुमची होईल तीच गती माझी होईल. म्हणून मी माझ्या आई वडिलांकडे जाणार नाही, तुमच्याच जवळ राहील. स्त्रियांचा असा काही धर्म नाही, पतीच्या शिवाय तिचे जीवन नाही. धर्मशास्त्रानुसार जी स्त्री शरीरात अनेक प्रकारचे दोष ऐकवत आहे, भोजंद्र, शब्बर तुम्ही पारणे करा, ज्यामुळे तुमचे व्रत नष्ट होणार नाही. एकादशी, द्वादशी आणि प्रदोष या 3 दिवसाचे जे कोणी व्रत करून या नदीमध्ये स्नान करेल, या कथा ऐकेल, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. जी तुमची इच्छा आहे ती विष्णूला सांगा. विष्णूच्या उद्देशाने करा. पत्नीचे वचन ऐकून तो शब्बर तेव्हा अतिप्रसन्न झाला. बेलफळ घेऊन, कमळाची फळे आणि फूल घेऊन त्वरित होम करून सर्व देवांना प्रणाम केला. त्याने पत्नीसह भोजन केले. चैत्र महिन्याच्या विषुवत काळ जाणून तो अजून 3 दिवस तिथे राहिला. एकादशी, द्वादशी, प्रदोष, चतुर्दशी आणि पौर्णिमा हे 5 दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून चैत्राच्या या दिवसांमध्ये श्रवण पुराणे पठन केल्याने आपल्याला 60 करोड तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आपल्याजवळ दान द्यायला काही नाही पण पुराण श्रवण करून आपण सर्व दानाचे भागीदारी बनून जातो आणि स्वर्गलोकाची प्राप्ती होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गंगा अवतरणेचा आणि दानादी फलनाचा असा हा अध्याय होता. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय आवडले असतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावे. कुठून कोणत्या गावून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, माझा आत्मविश्वास नक्की वाढवावा आणि देवाला प्रेयर करावी की मला खूप खूप समय दे, खूप टाईम दे, खूप वेळ काढून तुमच्यापर्यंत पुराण, खूप 1-1 तासाचे पुराण तुमच्यापर्यंत मी पोचू. जॉईंट फॅमिली असल्यामुळे कुठे जाणे येणे टळत नाही, रिश्तेदारांमुळे. तर
टाईम खूप कमी मिळतो. जसा टाईम भेटतो मोबाईल स्विच ऑफ करून मी रेकॉर्डिंगला बसते आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ खूप तळमळीने पोचत राहते. आणि मलासुद्धा वाचायला छंद आहे, तर मला पण खूप आवड आहे. तर मला पण खूप अशी इच्छा होती की याच्यापुढे काय आहे, याच्यापुढे काय येणार आहे, याच्यापुढे काय येणार आहे. तर पुराण श्रवण पठण केल्याने आपल्या म्हणजे पूर्ण पिढ्यांचा तर आपण उद्धारच करून देतो. आपल्याला तर मोक्षाची प्राप्तीच मिळते, पण त्याशिवाय स्वर्गलोकात, शिवलोकात, रुद्रलोकात राहण्याचे सुद्धा आपल्याला अवभाग्य मिळते. आपल्याला माहिती आपण कोणते कर्म करतो, आपली निष्ठा आणि जे काही कर्म करतो त्याच्यावर आपल्याला दृढ विश्वास राहतो. कोणी आपल्याला काहीही बोलो, पण आपण त्याला कधी उत्तर द्यायचे नाही. जर आपण उत्तर दिले तर आपले सर्व पाप तो घेऊन घेतो आणि त्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला म्हणजे कोणाला जर आपण रिप्लाय केला तर तो आपल्या कितीही क्लेश देवो, कितीही करो, पण आपण त्याला उत्तर जर नाही दिले, सहन करून घेतले, तर देव आपल्याला प्रसन्नच होतो. म्हणून कोणी काहीही बोलो, कितीही बोलो, टोचून टाचून टामटूम करो, त्याला उत्तर न देता आपण फक्त पुराण श्रवण पठण करत राहायचे, तर भगवंत आपल्या हृदयात राहतो आणि आपल्या सर्व मनोकामना, आपल्या मुलाबाळांची कीर्ती, यश प्राप्त होते. आपल्या माणसाला, नवऱ्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. जिथे जातात तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो. 10 दिशात कीर्ती आपल्या मुलांची पसरते, आपल्या माणसाची पसरते, आपली होते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. पुराण हे अतिशय पवित्र राहतात. नुसते पुराणांचे नामस्मरण केले तरी एक चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकतो. म्हणून पुराणांचे रोज 1 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, 1 घंटा काढून तरी पुराण श्रवण करायला हवे. आपल्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल तर आपल्याला हे पुराण श्रवण करण्याचा योग आलेला आहे. तर मित्रांनो, माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्या पुराणांचे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे. हनुमान जयंतीचे मंत्र, स्तोत्र, उपाय तिकडे पण येतील, तर सर्वांनी दोघे चॅनलला भेट द्यावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. तर आज एकादशीच्या दिवशी आज मस्त छान खूप मनाला शांती वाटली श्रवण पठण करून, की एकादशीच्या दिवशी चक्रतीर्थचं, शूलभेद तीर्थचं, अमरकंटकचं वर्णन आलेलं होतं आणि खूप छान वाटलं मनाला वाचून. तुम्हाला पण ऐकून चांगले वाटेल. रोज ऐका. स्वयंपाक करता करता, पूजा करता करता, भाज्या आपण काही निवड करत आहे, वेळ नसणार. मी समजू शकते की वेळ खूप कमी राहतो बायकांना, पण थोडा तरी वेळ काढून आपण श्रवण करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी आणि नर्मदाला प्रदक्षिणा करण्याची पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण